शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सुरू आहे आणि पहिल्या दिवशी म्हणजे काल काय काय घडलं, जास्त जर बघायला गेलं तर राडाच जास्त झाला. पण राज्यपालांचं भाषण, काय गोष्टी झाल्या, अजित पवारांचं भाषण, ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजना, कृषी ग्राहकांना वीज दर सवलत केंद्र, या योजनेअंतर्गत रस्ते पुले प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जमाफी निधी, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क विद्यार्थ्यांसाठी योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे लिंक रोड, जालना रोड, द्रुतगती महामार्ग कामांना गती कशी देता येईल, गोदावरी मराठवाडा पाटबंधाऱ्याचा विकास, महामंडळांमध्ये बळीराजाचा जलसंजीवनी योजना कशी काय राबवण्यात येईल, शासन अंशदान गटवाढीसाठी जे काही विविध प्रकल्प आहे त्यांचे कशी अंमलबजावणी करता येईल, पायाभूत सुविधांना कशी बळकटी देता येईल, नंतर 6,486 कोटी 20 लाख शेतकऱ्यांना कसे काय देता येतील, नंतर ज्या काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांपर्यंत कशा काय पोचवता येतील, या संदर्भात ते शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान असो, सोयाबीनचा भाव विषय असो, सगळ्या कशा करता येतील या संदर्भात काल बैठक झाली. कोणत्या डिपार्टमेंटला किती निधी पुरवण्या मागण्यांमधून देण्यात आला ते बघणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. 2024-25 या पुरवणी मागण्या आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आल्या होत्या. 6,486 कोटी 20 लाख रुपयांपैकी 932.54 कोटींच्या मागण्या अनिवार्य आणि म्हणूनच त्या मागण्या मान्य केल्या. त्याच्यानंतर 2133 कोटी रुपयांची रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने याच्यात सादर करण्यात आल्या होत्या. 6,486 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्या प्रत्यक्ष निव्वळ भार आणि 4,245 कोटी रुपयांच्या होत्या. हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की या पुरवण्या मागण्यांमध्ये नेमक्या कोणत्या मागण्या होत्या महत्त्वाच्या जाणून घेणार थोडक्यात. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वसाधारण जे काही घटकातील लाभार्थ्यांना पुरवणी मागणीच्या अंतर्गत 3,752 कोटी रुपयांची तिथे मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत योजना कृषी पंप ग्राहकांना याच्यातनं वीज दर सवलत अजून देण्यात आली. 2,000 कोटी रुपयांची इथे पुरवणी मागणी करण्यात आली. त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी 1,450 तर लाक्षणिक 4 राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या अंतर्गत NRLM योजनेच्या सर्वसाधारण प्रकल्पाअंतर्गत केंद्र व राज्याचा पुरस्कृत जो काही हिस्सा होता तो 637 कोटी एवढा होता. त्याच्यानंतर जर विचार केला तर याच्यामध्ये अजून खूप काही मागण्या अशा करण्यात आल्या. पण काल पहिलाच दिवस होता, राज्यपालांचं अभिभाषण होतं, राज्यपालांचं भाषण होतं. त्याच्यानंतर आता आजपासून खऱ्या अर्थसंकल्पाला ही सुरुवात होणार आहे. काल तर पुरवण्या मागण्या होत्याच, पण आज या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही पेंडिंग प्रश्न आहेत, मागचे पीक विमा 2020 पासून रखडलेला बहुतेक शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचं अनुदान, फक्त GR काढताय, कांद्याचं अनुदान, कापूस सोयाबीनचं अनुदान, त्याच्यात सामायिक क्षेत्र जे काही शेतकरी होते त्याचं अनुदान, भावांतर योजनेचं अनुदान, सोयाबीनचा कापूस भाव, या सगळ्या गोष्टी आजपासून डिस्कस होणार आहेत मित्रांनो. सगळ्यांवर आपली नजर असणार आहे, त्यामुळे लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.